नमस्कार मुलांनो, आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण 10वी गणित भाग 2 मधला पायथागोरसचे प्रमेय यातील संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 पूर्ण आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ओके, तर बघा त्यातला पहिला प्रश्न काय आहे हे आपण लगेचच बघूया। तर बघा, पहिला प्रश्न आहे, पुढील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा। ठीक आहे, तर त्याच्यातला पहिला प्रश्न आहे बघा, पुढीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे। आता आपल्याला माहित आहे की पायथागोरसचे त्रिकूट येण्यासाठी म्हणजे दिलेलं जे त्रिकूट आहे ते पायथागोरसचे त्रिकूट आपण कसं ओळखतो, जेव्हा ज्या कोणत्याही आपल्याला 3 संख्या दिलेल्या असतात त्याच्यातली मोठी संख्याचा वर्ग आणि राहिलेल्या 2 संख्यांचा वर्गांची बेरीज ती जर बरोबर आली तर दिलेलं जे त्रिकूट आहे ते पायथागोरसचे त्रिकूट आहे असे आपण त्याला म्हणतो। त्या पद्धतीने याचा जर आपण पर्यायाचा विचार केला तर याच्यामध्ये पर्याय बी हे त्याचं योग्य उत्तर आहे। म्हणजेच 3, 4, 5 हे काय आहे तर ते पायथागोरसचे त्रिकूट आहे असे आपण म्हणू शकतो। लगेचच आपण दुसरा प्रश्न बघूया। तर बघा, काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज ही 169 असेल तर त्यांच्या कर्णाची लांबी ही किती असेल, तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, म्हणजेच तर त्याच्या कर्णाची लांबी ही 13 असेल। ओके, तिसरा प्रश्न आपण लगेचच बघूया। तिसरा प्रश्न आहे बघा, पुढीलपैकी कोणत्या तारखेतील संख्या हे पायथागोरसचे त्रिकूट आहे। आता या ठिकाणी 3 संख्या आहेत परंतु त्या तारखांच्या स्वरूपात दिलेल्या आहे, त्याच्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए, म्हणजेच 15/8/2017 है ना, म्हणजे 15/8/17 हे काय आहे तर ते पायथागोरसचे त्रिकूट आहे असे आपण म्हणू शकतो। त्याच्यामुळे पर्याय ए हे त्याचं योग्य उत्तर आहे। आता चौथा प्रश्न बघूया आपण। आता चौथा प्रश्न आहे बघा, बाजूंच्या लांबी ए बी सी असलेल्या त्रिकोणामध्ये जर ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर सी वर्ग असेल तर तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण असेल। आता याचं योग्य उत्तर काय आहे बघा, तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, म्हणजेच तो कोणता त्रिकोण असणार आहे तर तो काटकोन त्रिकोण असणार आहे। ओके, हे त्याचं योग्य उत्तर आहे। आता याच्यातच आपण 5वा प्रश्न बघूया। एका चौरसाचा कर्ण हा 10√2 सेंटीमीटर असल्यास त्याची परिमिती किती असेल, तर याचे योग्य उत्तर आहे बघा पर्याय डी, तर त्याची परिमिती किती असेल बघा तर ते 40 सेंटीमीटर असेल। आता 6वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूयात। एका काटकोन त्रिकोणात कर्णावरील शिरोलंबामुळे कर्णाचे 4 सेंटीमीटर व 9 सेंटीमीटर लांबीचे 2 भाग होतात तर त्या शिरोलंबाची लांबी किती असेल, तर बघा आता याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय सी, म्हणजेच 6 सेंटीमीटर असणार आहे। पुढचा प्रश्न बघूयात। पुढचा प्रश्न आहे बघा 7वा आहे, काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू 24 सेंटीमीटर व 18 सेंटीमीटर असतील तर त्याच्या कर्णाची लांबी ही किती असेल, तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, म्हणजेच 30 सेंटीमीटर असेल। ओके, आता शेवटचाच बहुपर्यायी प्रश्न आहे तो आपण बघूया। 8वा प्रश्न आहे, त्रिकोण ए बी सी मध्ये ए बी बरोबर 6√3 सेंटीमीटर, ए सी बरोबर 12 सेंटीमीटर आणि बी सी बरोबर 6 सेंटीमीटर तर कोण ए चे माप किती असेल, तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय ए, म्हणजेच 30 अंश असणार आहे। आता पुढचा जो आहे आपण दुसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूया। तर बघा, पुढचा दुसरा प्रश्न आहे, पुढील उदाहरणे सोडवा। तर त्याच्यामध्ये आपल्याला खूप सारे प्रश्न विचारले आहेत, त्याच्यातला पहिला काय प्रश्न आहे तो आता आपण बघूया। एका समभुज त्रिकोणाची बाजू 2a आहे तर त्याची उंची काढा। तर त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे बघा, तर तो समभुज त्रिकोण दिलेला आहे। मग आपण आता समभुज त्रिकोणाची उंची कशी काढतो, तर आपल्याला सूत्र काय आहे, समभुज त्रिकोणाची उंची काढण्याचं सूत्र आहे वर्गमूळ 3/2 गुणिले बाजू। ओके, मग त्यानुसार आपण आता काय करूया, वर्गमूळ 3/2 आपण आहे तसंच लिहूया गुणिले बाजू किती त्यांनी दिलेली आहे बघा तर 2 दिलेली आहे, त्याच्यामुळे वर्गमूळ 3/2 गुणिले आपण 2 केलेला आहे। ओके, आता याच्यामध्ये बघा हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील। ठीक आहे, म्हणजे राहायला फक्त काय तर वर्गमूळ 3 गुणिले ए, म्हणजेच वर्गमूळ 3a हे काय आहे समभुज त्रिकोणाची उंची आहे। ओके, अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न जो आहे तो सोडवायचा होता। त्याच्यातला दुसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूयात। आता दुसरा प्रश्न बघा, 7 सेंटीमीटर 24 सेंटीमीटर 25 सेंटीमीटर बाजू असलेला त्रिकोण हा काटकोन त्रिकोण होईल का, तर कारण लिहा। ओके, आता आपण ह्याच्यामध्ये बघा उत्तरामध्ये काय लिहिलं आहे, 7 सेंटीमीटर 24 सेंटीमीटर व 25 सेंटीमीटर यामध्ये सर्वात मोठी बाजू कोणती आहे बघा तर ती 25 सेंटीमीटर आहे आपल्याला दिसते। मग त्याच्यामुळे आपण आता काय करूया,
तर याला पहिल्यांदा मोठा जी संख्या आहे त्याचा आपण वर्ग करूया. तर याचाच अर्थ काय आहे तर 25चा वर्ग करायचा आहे. 25चा वर्ग किती असतो बघा, तर तो 725 असतो. आणि आता राहिलेल्या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज करूया, म्हणजे 7चा वर्ग अधिक 24चा वर्ग करूया. 7चा वर्ग हा 49 आहे आणि 24चा वर्ग हा 576 आहे. ओके, म्हणजेच 49 आणि 576 यांची बेरीज किती होते तर 725 होते. म्हणजेच 25चा वर्ग सुद्धा 725 आहे आणि या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज सुद्धा किती आहे तर ती 725 आहे. म्हणजे याच्यावरून आपण म्हणू शकतो 25चा वर्ग बरोबर 7चा वर्ग अधिक 24चा वर्ग आहे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार दिलेला त्रिकोण हा काटकोन त्रिकोण आहे असे आपण म्हणू शकतो. ओके, आता याच्यातला तिसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूया. तर बघा, आयताच्या बाजू 11 सेंटीमीटर व 60 सेंटीमीटर असतील तर त्याच्या कर्णाची लांबी गाडा. ओके, आता हे बघूया आपण. आता याचं उत्तर काय आहे ते, आयताच्या कर्णामुळे त्याचे दोन एकरूप काटकोन त्रिकोणात विभाजन होते. ठीक आहे, यापैकी एका काटकोन त्रिकोणाचा विचार करता पायथागोरसच्या प्रमेयानुसार. आता याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, काटकोन त्रिकोण आहे याचाच अर्थ आपण त्याच्यामध्ये पायथागोरसचं प्रमेय वापरू शकतो. मग त्याच्यामुळे पायथागोरसचं प्रमेय काय असते तर कर्ण वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. आता पहिली बाजू त्यांनी दिलेली आहे बघा, ती आहे 11 सेंटीमीटर. मग इथं आपण लिहूया 11चा वर्ग आणि दुसरी बाजू आहे 60. या ठिकाणी येईल 60चा वर्ग. 11चा वर्ग हा 121 आणि 60चा वर्ग हा 36 आहे. ठीक आहे, मग यांची जर आपण बेरीज केली तर किती येते 37 21 येते. म्हणजेच कर्ण किती आला बघा, कर्ण आता आपण जर दोन्ही बाजूंची जर आपण काय केलं, आता या ठिकाणी हा कर्णवर्ग आहे. ठीक आहे, तुम्हाला समजण्यासाठी इथे मी लिहिते कर्णवर्ग. ओके, मग आपण आता काय करूया, दोन्ही बाजूंच्या ठिकाणी वर्गमूळ घेऊया. मग कर्ण इथं कर्णवर्ग आहे, कर्णवर्गाचं वर्गमूळ कर्ण येतं. ठीक आहे, आणि याचं वर्गमूळ हे वर्गमूळ चिन्हामध्ये ही संख्या येईल. ठीक आहे, आता यांचा वर्गमूळ काढण्यात काय येईल, कर्ण बरोबर आता 37 21 वर्गमूळ आहे 61 सेंटीमीटर. सगळ्यांच्या वर्गमूळ पाठ करणं आवश्यक आहे. तर 37 21चं वर्गमूळ काय आहे बघा, तर ते 61 सेंटीमीटर आहे. म्हणजेच कर्णाची लांबी किती आहे बघा, तर ते 61 सेंटीमीटर आहे. शेवटी उत्तर लिहायचं आहे बघा, कर्णाची लांबी ही 61 सेंटीमीटर आहे. ओके, याच्यातला चौथा प्रश्न आपण आता बघूया. एका काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू 9 सेंटीमीटर व 12 सेंटीमीटर आहेत, तर त्या त्रिकोणाच्या कर्णाची लांबी काढा. ओके, अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. आता बघा, आता त्याने दिलेला आहे की तो काटकोन त्रिकोण आहे ना, म्हणजे आपण याच्यामध्ये पायथागोरसचं प्रमेय वापरू शकतो. दिलेल्या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णवर्ग बरोबर पहिली बाजूचा वर्ग अधिक दुसरी बाजूचा वर्ग. पहिली बाजू त्यांनी दिलेली आहे बघा, ती 9 आहे. 9चा वर्ग अधिक 12चा वर्ग. 9चा वर्ग आहे 81, 12चा वर्ग आहे 144. 81 अधिक 144 किती होतात बघा, त्यात 225 होतात. आता याचा आपण काय करूया, काय आता यांचं आपण काय दोन्ही बाजूंचे आपण वर्गमूळ काढूया. कर्णवर्गाचं वर्गमूळ कर्ण असते आणि 225चं वर्गमूळ आपण त्याला वर्गमूळामध्ये 225 लिहूया. म्हणजेच कर्ण बरोबर 225चं वर्गमूळ काय असेल तुम्हाला माहिती आहे, ते आहे 15 सेंटीमीटर. म्हणजेच दिलेल्या कर्णाची लांबी किती आहे बघा, म्हणजेच त्रिकोण एका काटकोन त्रिकोणाच्या कर्णाची लांबी ही 15 सेंटीमीटर आहे. ओके, अशा पद्धतीने आपल्याला हे सोडवायचं आहे. त्याच्यातलाच पाचवा प्रश्न सुद्धा आपण आता बघूया. तर बघा, पाचवा प्रश्न आहे या ठिकाणी, समद्विभुज काटकोन त्रिकोणाची बाजू ही x आहे, तर त्याच्या कर्णाची लांबी काढा. आता या ठिकाणी आपण बघूया, समद्विभुज काटकोन त्रिकोणातील कोणांची मापे 45 अंश 45 अंश व 90 अंश अशी असतात. आता आपल्याला बघा 45 45 90 अंशाचा आपल्याला तो जो थेरम आहे, तो नियम आहे, गुणधर्म आहे, तो आपल्याला माहिती आहे. त्या पद्धतीने आपण आता ते इथे या ठिकाणी लिहिलेले आहेत. आता 45 अंश व 90 अंश त्रिकोणाच्या प्रमेयानुसार समद्विभुज काटकोन त्रिकोणाच्या बाजूची लांबी बरोबर किती आहे, तो काय सांगतो आपल्याला प्रमेय, तर 1/2 गुणिले कर्णाची लांबी. त्याच्यामुळे आता काटकोन त्रिकोणाच्या बाजूची लांबी त्यांनी आपल्याला x दिलेली आहे, त्याच्यामुळे x बरोबर 1/2 आहे, तसंच लिहायचं आहे गुणिले कर्णाची लांबी. आता आपल्याला कर्णाची लांबी या ठिकाणी काढायची आहे, त्याच्यामुळे कर्णाची लांबी बरोबर आता 1/2 आहे, पलीकडे गेले की ते xला 2 गुणिले होतील. त्याच्यामुळे इकडे काय बघा, 2 गुणिले x होईल. म्हणजेच कर्णाची लांबी किती आपल्याला मिळाली तर ती 2x ही आहे. ठीक आहे, आता 6वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूया. तर बघा, 6वा प्रश्न आहे, त्रिकोण PQR मध्ये
पी क्यू बरोबर वर्गमुळात 8, क्यू आर बरोबर वर्गमुळात 5, पी आर बरोबर वर्गमुळात 3. तर त्रिकोण पी क्यू आर हा काटकोन त्रिकोण आहे का? असल्यास त्याचा कोणता कोन हा काटकोन आहे? आता याच्यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे ते आता आपण बघूया. त्रिकोण पी क्यू आर मध्ये पी क्यू हा वर्गमुळात 8 आहे, क्यू आर हा वर्गमुळात 5 आहे व पी आर हा वर्गमुळात 3 आहे. यापैकी सर्वात मोठी बाजू कोणती आहे बघा, तर ती वर्गमुळात 8 म्हणजेच पी क्यू आहे. मग त्याच्यामुळे आपण आता पी क्यूचा वर्ग करूया. पी क्यू वर्ग बरोबर वर्गमुळात 8चा वर्ग. आता वर्गमुळातील संख्येचा जर वर्ग असेल तर वर्गमुळातील चिन्ह निघून जाते आणि फक्त वर्गमुळाच्या आतील संख्याच राहते, तो काय असतो त्याचा वर्ग असतो. त्याच्यामुळे याचं पी क्यू वर्गचं काय येईल तर फक्त 8 हे त्याचं उत्तर येईल. आणि क्यू आर वर्ग अधिक पी आर वर्ग बरोबर राहिलेल्या दोन संख्यांचा वर्ग म्हणजेच वर्गमुळात 5चा वर्ग अधिक वर्गमुळात 3चा वर्ग. यांचे वर्गमुळाचे चिन्ह निघून जातील, फक्त 5 आणि 3 त्याचं उत्तर आहे. त्याची आपल्याला फक्त बेरीज करायचं आहे. 5 अधिक 3 बरोबर 8. ओके, म्हणजेच दोन्हींची बघा उजवी बाजू जी आहे ती सारखी आलेली आहे. याचाच अर्थ आपण असं म्हणू शकतो पी क्यू वर्ग बरोबर काय आहे तर क्यू आर वर्ग अधिक पी आर वर्ग आहे, कारण त्यांची उजवी जी बाजू आहे ती सारखी आलेली आहे. आणि म्हणून पायथागोरस प्रमेयाच्या व्यत्यासानुसार त्रिकोण पी क्यू आर हा काटकोनी त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोणात सर्वात मोठी बाजू ही कर्ण असते. त्रिकोणात मोठ्या बाजू समोरील कोन हा मोठा असतो. काटकोन त्रिकोणात काटकोन हा सर्वात मोठा कोन असतो. येथे कर्ण हा पी क्यू आहे आणि कर्ण पी क्यू समोर कोन आर आहे आणि म्हणून त्रिकोण पी क्यू आर हा काटकोन आहे. म्हणून कोन पी आर क्यू हा काटकोन आहे. ओके, अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न जो आहे तो सोडवायचा होता. आता पहिला 1 आणि 2 प्रश्न आपले झालेले आहेत. दुसऱ्या प्रश्नामध्ये टोटल 6 प्रश्न होते ते आपले झालेले आहेत. आता तिसरा प्रश्न काय आहे ते आता आपण बघूयात. तर बघा तिसरा प्रश्न आहे. आता आपल्याला बघा या ठिकाणी टी एस आर हे आपल्याला त्रिकोण दिसते. त्याचा कर्ण जो आहे तो 12 सेंटीमीटरचा आहे, टी आहे तो 30 अंशाचा आहे. ठीक आहे, आणि एस आपल्याला दिसते लंबच चिन्ह, याचा तर एस जो आहे तो 90 अंशाचा आहे. ओके, आता हे झालं आकृतीचं ऑब्झर्वेशन. आता आपण प्रश्न काय आहे ते बघूयात. तर बघा त्रिकोण आर एस टी मध्ये कोण एस जो आहे तो 90 अंश आपण आताच बघितलेलं होतं. कोण टी हा आहे तो 30 अंश आहे. आर टी बरोबर 12 सेंटीमीटर. तर आर एस व एस टी काढा. तर आर एस म्हणजे ही बाजू आणि एस टी म्हणजे ही बाजू आपल्याला काढायची आहे. कर्ण तर राहिलेल्या दोन बाजू आपल्याला आता काढायच्या आहेत. आता उत्तरामध्ये आपण आता बघूयात. त्रिकोण आर एस टी मध्ये कोण एस हा 90 अंशाचा आहे व कोण टी हा 30 अंशाचा आहे. म्हणजेच कोण जो आर आहे तो उरलेला आहे, त्याचा अर्थ तो किती होईल तर तो 60 अंशाचा होईल. म्हणून त्रिकोण आर एस टी हा 30 अंश 60 अंश व 90 अंश मापाचा त्रिकोण आहे. आणि म्हणून त्रिकोण आर एस टी मध्ये 30 60 90 अंश त्रिकोणाच्या प्रमेयानुसार. ओके, मग त्याच्यामुळे काय येईल बघा, तर एस आर बरोबर काय येईल तर 1/2 गुणिले आर टी येईल. ठीक आहे, मग 1/2 गुणिले आर टीची किंमत आहे बघा, आर टी म्हणजेच कर्ण आहे आणि कर्णाची किंमत त्यांनी 12 दिलेली आहे. ओके, म्हणजेच एस आर बरोबर किती बेचक 12, म्हणजे या ठिकाणी एस आर हा 6 सेंटीमीटर आहे. तसेच एस टी बरोबर किती आहे बघा, आता ही काय आहे तर ती 60 अंश कोणासमोरील बाजू आहे, ती कशी लिहिणार आपण, एस टी बरोबर वर्गमूळ 3/2 लिहिलं. ओके, गुणिले आर टी. आता आर टी म्हणजेच काय आहे तर तो कर्ण आहे, म्हणजेच वर्गमूळ 3/2 गुणिले 12. तिथं सुद्धा बेसक 12 येईल, परंतु वर्गमूळ 3 तसंच राहिलं, म्हणजेच 6 वर्गमूळ 3 सेंटीमीटर. म्हणजेच एस टीची किती किंमत आलेली आहे बघा, तर 6 वर्गमूळ 3 सेंटीमीटर आलेली आहे. म्हणजेच आर एस बरोबर 6 सेंटीमीटर व एस टी बरोबर 6 वर्गमूळ 3 सेंटीमीटर, म्हणजे या दोन्ही बाजूंची उत्तरे आपण काढलेली आहेत. पुढचा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूया. बघा चौथा प्रश्न आहे. आयताचे क्षेत्रफळ 192 चौरस सेंटीमीटर असून त्याची लांबी ही 16 सेंटीमीटर आहे. तर आयताच्या कर्णाची लांबी काढा, म्हणजे थोडक्यात आपल्याला डी बी काढायचं आहे. ठीक आहे, आता त्यांनी काय आपल्याला दिलेलं आहे ते बघूया आपण. आता आकृतीत चौकोन ए बी सी डी हा एक इष्ट आयत आपण मानूयात. त्याच्यामुळे काय होईल मग आयताचे क्षेत्रफळ किती आहे तर त्यांनी आपल्याला दिलेलं आहे ए ऑफ चौकोन ए बी सी डी बरोबर, म्हणजेच आयताचे क्षेत्रफळ आहे 192 चौरस सेंटीमीटर. लांबी किती आहे बघा, लांबी आहे ती ए बी आहे व रुंदी काय आहे ती ए डी आहे. लांबी आपल्याला दिसते बघा ए बी आहे आणि रुंदी आहे बघा तर ती आहे ए डी. या ठिकाणी आहे बघा ए डी आहे आणि सी बी किंवा बी सी सुद्धा आहे. त्यानंतर आता बघा
त्याच्यामुळे आपण क्षेत्रफळ कसं काढणार, तर लांबी गुणिले रुंदी काढणार आहे ना, चौकोनाचे क्षेत्रफळ ए ऑफ चौकोन ABCD बरोबर AB गुणिले AD. म्हणजेच आता त्यांनी किंमत दिलेली आहे आपल्याला, त्याचं क्षेत्रफळ दिलेलं आहे बघा, तर 192 आहे. आता त्याची जी आपल्याला उंची आहे ती दिलेली आहे त्यांनी 16 आणि लांबी जी आहे ती आहे बघा AD आहे. ओके, म्हणजे लांबी गुणिले रुंदी 16 गुणिले AD. आता AD आपल्याला माहीत नाही, ते आपण आता काढूया. म्हणजेच AD जर आपण या साईडला घेतला 192 पण या ठिकाणी ठेवायचं आहे, 16ला AD गुणिले या साईडला लिहिले की ते भागिले होतील. म्हणजेच AD बरोबर 192/16. 192/16 केले की 12 उत्तर आपल्याला येतं. म्हणजेच ADची किंमत किती आहे बघा, तर ती 12 सेंटीमीटर आहे. ओके, नेक्स्ट काय आहे बघा, आता त्रिकोण DAB मध्ये कोण DAB हा किती आहे बघा, तर तो 90 अंशाचा कोण आहे, कारण का तो आयताचा कोण आहे. कारण काय लिहायचं, कारण तो आयताचा कोण आहे. या ठिकाणी बघा आपल्याला आकृतीमध्ये दिसते ए हा काय, म्हणजे प्रत्येकच कोण आहे, त्याचा प्रत्येक कोण हा काटकोन असतो. मग जो ए कोण आहे तो कसा आहे, तर तो काटकोन त्रिकोण आहे. मग त्याच्यामुळे त्रिकोण DAB मध्ये आपण काय करूया, तर पायथागोरसच्या प्रमेयावरून ते आता आपण तर सोडूया. मग त्याच्यामध्ये त्रिकोण DA मध्ये पायथागोरसचा प्रमेय वापरूया. म्हणजेच कर्ण कोणता आहे बघा, तर तो DB वर्ग आहे. आपण मगाशी आकृतीमध्ये बघितलेला आहे. DB वर्ग बरोबर AD वर्ग अधिक AB वर्ग. DB वर्ग बरोबर ADची किंमत आपण आता काढलेली आहे ती आहे 12, म्हणजेच 12चा वर्ग अधिक AB आहे 16, म्हणजे 16चा वर्ग. आता 12चा वर्ग 144 आणि 16चा वर्ग हा 256. त्यांची बेरीज किती येते बघा, तर 400 येते. म्हणजेच DB वर्गची किंमत किती आलेली आहे बघा, तर 400 आलेली आहे. आता आपण दोन्ही बाजूंचा वर्ग करू, दोन्ही बाजूंचे वर्गमुळे घेऊया. DB वर्गाचं वर्गमूळ DB येईल आणि 400चं वर्गमूळ हे 20 आहे. ओके, आणि म्हणून आयताच्या कर्णाची लांबी म्हणजेच DBची किती आली बघा लांबी, तर 20 सेंटीमीटर आहे. ठीक आहे, आणि एवढंच आपल्याला विचारलं होतं. ते 5वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण बघूयात. एका समभुज त्रिकोणाची उंची ही वर्गमूळ 3 सेंटीमीटर आहे, तर त्या त्रिकोणाच्या बाजूची लांबी व परिमिती काढ. या ठिकाणी बघा आपल्याला त्रिकोण दिसतो ABC. आता दिसते बघा AD दिसते बघा आपल्याला, त्याचे आहे वर्गमूळ 3. त्याची उंची AD म्हणजे त्रिकोणाची उंची आहे ते आहे वर्गमूळ 3. हा B कोण आहे बघा, तो आहे 60 अंश. D दिसते आपल्याला लंब आहे, याचाच अर्थ D हा 90 अंशाचा आहे. ठीक आहे, 60 अंश 90 अंश आहे, याचाच अर्थ आपल्याला A जो आहे तो कोणता येईल बघा, कोण तर तो कोणता येईल बघा, तर तो 30 अंशाचा येईल. हे आपल्याला आता आकृतीवरून दिसते. ओके, आता नेक्स्ट आपण आता उत्तरामध्ये बघूया. आकृतीतील त्रिकोण ABC हा एक इष्ट समभुज त्रिकोण मानू. ओके, मग त्याची उंची किती होईल, तर उंची आपण ही H ने मानतो. ओके, मग उंची H बरोबर काय आहे, तर ती AD आहे उंची. ओके, मग AD किती आहे, तर तो वर्गमूळ 3 सेंटीमीटर आहे. आता रेख AD लंब पाया BC आपल्याला इथे आकृतीवरून दिसते. AD हा काय आहे, तर तो BCला लंब आहे. त्याच्यामुळे रेख AD लंब पाया BC, म्हणून कोण ADB बरोबर काय आहे, तर तो 90 अंश आहे. आता B किती आहे बघा आपल्याला आकृतीमध्ये दिसते की B हा 60 अंशाचा आहे. ठीक आहे, आता समभुज त्रिकोणाचा हा कोण आहे, याचं कारण लिहायचं की तो समभुज त्रिकोणाचा कोण आहे. त्याच्यानंतर कोण BAD किती होईल, तर तो 30 अंशाचा कोण येईल, कारण का त्रिकोण ADBचा उरलेला कोण आहे. आता तो 60 अंश आहे, त्यानंतर 90 अंश आहे, याचाच अर्थ उरलेला कोण हा A आहे आणि तो 30 अंशच असणार आहे. आणि म्हणून आपण आता याच्यामध्ये कोणतं प्रमेय वापरणार आहोत, तर त्रिकोण ADB मध्ये 30 अंश 60 अंश व 90 अंश त्रिकोणाच्या प्रमेयानुसार. मग आता 60 अंशाच्या कोणासमोरील बाजूचं सूत्र कसं आपण वापरतो, तर AD बरोबर वर्गमूळ 3/2 गुणिले AB. AB काय आहे, तर तो कर्ण आहे. त्रिकोण ADBचा AB हा कर्ण आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला काय करायचं आहे बघा, AD त्यांनी किंमत दिलेली आहे वर्गमूळ 3 आहे, बरोबर वर्गमूळ 3/2 गुणिले AB. आता आपल्याला काय करायचं आहे, ABची किंमत काढायची आहे. म्हणजेच वर्गमूळ 3 हे आहे तशीच राहतील. आता इथं काय होईल बघा, आता ही जी पूर्ण वर्गमूळ 3/2 जर या बाजूने गेले तर ते उलटून गुणाकार होणार. म्हणजेच छेदस्थानचे 2 अंशस्थानी जातील आणि अंशस्थानचे वर्गमूळ 3 हे छेदस्थानी जातील. याचाच अर्थ वर्गमूळ 3/2 गुणिले काय होईल, 2/वर्गमूळ 3. आता हे वर्गमूळ 3 आणि वर्गमूळ 3 कॅन्सल राहिली तर फक्त 2 राहतील. म्हणजे ABची किंमत किती आलेली आहे बघा, तर 2 सेंटीमीटर आलेली आहे. आणि हे आपले इक्वेशन नंबर 1 असणार आहे. पुढे बघूया काय आहे बघा, समभुज त्रिकोणाच्या सर्व बाजूंची लांबी ही समान असते हे आपल्याला माहीत आहे. आणि म्हणजेच काय, तर AB बरोबर BC असेल, BC बरोबर AC असेल आणि त्यांची सगळ्यांची किंमत किती येतात ती 2 सेंटीमीटर. कारण इक्वेशन 1 वरून इथं कारण लिहायचं आहे, कारण इक्वेशन 1 वरून.
आता त्रिकोण ABCची परिमिती कशी करणार तर सर्व बाजूंची बेरीज म्हणजेच AB अधिक BC अधिक AC. आता किती आहे सर्व बाजू सारख्याच आहेत म्हणजेच 2 अधिक 2 अधिक 2 तर किती आहे तर ते 6 सेंटीमीटर येतं म्हणजेच समभुज त्रिकोणाच्या बाजूची लांबी ही 2 सेंटीमीटर आहे व परिमिती ही किती आहे सर्व बाजूंची बेरीज म्हणजेच 6 सेंटीमीटर आहे. ओके नेक्स्ट 6वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण पटकन बघूयात. तर बघा 6वा प्रश्न आहे त्रिकोण ABC मध्ये रेख AP ही मध्यगा आहे. जर BC बरोबर 18 AB वर्ग अधिक AC वर्ग बरोबर 260 तर AP काढा म्हणजेच थोडक्यात काय आपल्याला हे दिसते ना AP तर आपल्याला AP आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. ओके तर त्रिकोण ABC मध्ये रेख AP ही काय आहे तर मध्यगा आहे आपल्याला आकृतीवरून कळते. मध्यगाचीच लांबी आपल्याला काढायची आहे म्हणजेच BP बरोबर काय होईल बघा. आता या ठिकाणी हे बघा BP काय आहे तर BP जो आहे तो BCच्या निम्मा आहे. ठीक आहे त्याच्यामुळे BP किती बघा 1/2 BC याचाच अर्थ BP जो आहे तो BCच्या निम्मा आहे. त्यानंतर BP बरोबर काय येईल बघा तर 1/2 गुणिले BCची किंमत त्याने दिलेली आहे ती आहे बघा 18 त्याच्यामुळे BPची किंमत किती येईल बघा 9 दुणे 18 म्हणजे इथं 9 येणार आहे. आता या ठिकाणी बघा त्रिकोण आहे त्याच्यानंतर मध्यगा आहे म्हणजेच याच्यामध्ये निश्चितच आपल्याला दिसते की आपण याच्यामध्ये अपोलोनियसचा प्रमेय वापरू शकतो. त्याच्यामुळे अपोलोनियसच्या प्रमेयानुसार AB वर्ग अधिक AC वर्ग बरोबर 2AP वर्ग अधिक 2BP वर्ग. आता या दोघांची बेरीज त्यांनी उत्तर दिलेलं आहे म्हणजे थोडक्याची किंमत दिलेली आहे ती आहे 260 आहे. 2AP वर्ग अधिक 2 गुणिले BPची किंमत आहे बघा 9 आहे त्याच्यामुळे त्या 9चा वर्ग करूया आपण. ओके आता आपल्याला APची किंमत काढायची आहे. आता 260 बरोबर 2AP वर्ग अधिक 2 गुणिले 9चा वर्ग हा 81 असतो. ओके त्यानंतर 260 बरोबर 2AP वर्ग अधिक 81 गुणिले 2 किती होतात बघा तर ते 162 होतात. ओके आता APची किंमत काढायची म्हटल्यावरती AP आपण डाव्या साईडला घेऊया म्हणजेच 2AP वर्ग बरोबर 260 तसेच राहतील 162 अधिक आहेत पलीकडे गेले की ते वजा 162 होतील म्हणजेच 260 वजा 162 बरोबर किती येतात बघा 98 होतात. म्हणजेच AP वर्ग बरोबर आता बघा हे 2 आहेत गुणिले आहेत पलीकडे गेले की ते भागिले होतील म्हणजेच 98/2 होतील आणि 98/2 म्हणजेच किती बघा तर ते 49 होतात. आणि या ठिकाणी आपण बघा दोन्ही बाजूंचे वर्गमुळे काढायचे आहेत. ओके मग AP वर्गाचं वर्गमूळ AP होतं आणि 49 वर्गमूळ किती असते बघा तर ते 7 असते. याचाच अर्थ ABची किंमत किती आलेली आहे बघा तर ती 7 आलेली आहे. ठीक आहे आणि त्यांनी आपल्याला ABचीच किंमत विचारली होती. पुढचा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूयात. आता 7वा प्रश्न बघा त्रिकोण ABC हा एक समभुज त्रिकोण आहे. पाया BC वर P बिंदू असा आहे की PC बरोबर 1/3 गुणिले BC. जर AB बरोबर 6 सेंटीमीटर तर AP काढा. आता या ठिकाणी बघा आपल्याला एक रचना काढायची आहे म्हणजेच आपल्याला AM हा लंब काढायचा आहे. ठीक आहे AM या ठिकाणी A to M पर्यंत आपण डॉट डॉटने या ठिकाणी दाखवलेला आहे. AM जो आहे तो BCला कसा आहे बघा तर तो लंब आहे. याचाच अर्थ Mची किंमत ही म्हणजेच Mची किंमत आहे या ठिकाणी 90° असणार आहे. ओके आता रचना या ठिकाणी लिहिलेलं आहे बघा तर रेख AM लंब बाजू BC काढा. ते अशा पद्धतीने आपण काढायचं आहे. त्याच्यानंतर बघा आता हे आपण उत्तरामध्ये आता बघूयात. त्रिकोण ABC हा एक समभुज त्रिकोण आहे त्यांनी आपल्याला प्रश्नातच दिलेला आहे म्हणजेच त्याच्या तिन्ही बाजू कशा असणार आहेत तर ते सारख्याच मापाच्या असणार आहेत म्हणजेच एकरूप आहे असं सुद्धा आपण त्याला म्हणतो. म्हणजेच AB बरोबर BC बरोबर AC किती आहे सेम म्हणजे 6 सेंटीमीटर असणार आहे. त्याला आपण इक्वेशन नंबर 1 असं म्हणूया. त्यानंतर आपल्याला अजून एक नियम माहीत आहे तो आहे समभुज त्रिकोणात शिरोलंब हा पायाला दुभागात असतो. म्हणजेच काय तर BM बरोबर काय येणार आहे तर तो MC येणार आहे म्हणजेच किती तर 3 सेंटीमीटर. म्हणजेच काय आहे तर याच्यामध्ये काय करणार आहोत दुभागतो याचाच अर्थ 6चे निम्मे होणार आहे. 6चे निम्मे असणार आहे 3 म्हणजेच BM हा 3 होईल आणि MC हा किती होईल तर तो 3 होईल. ओके दुभागल्यामुळे दोन्ही सारख्या बाजू झाला आणि BMची किंमत 3 आली आणि MCची किंमत 3 आणि 3 किती झाले तर ते 6 झालेले आहेत. याला आपण इक्वेशन नंबर 2 असं म्हणूया. तसेच PC बरोबर त्याने दिलेलं आहे बघा PC बरोबर 1/3 गुणिले BC दिलेला आहे. म्हणजेच PC बरोबर काय झालं बघा आता या ठिकाणी बघा BC आहे बघा तर तो आहे 6 म्हणजेच 1/3 गुणिले 6 म्हणजेच बघा 3 दुणे 6 म्हणजेच या ठिकाणी PCची किंमत किती आलेली आहे तर ती 2 आलेली आहे. याला आपण इक्वेशन नंबर 3 असं म्हणूया. ठीक आहे आता PMC म्हणजेच काय MPC म्हणजेच काय आहे
तर हे MPC जे आहे ते एकाच रेषेमध्ये आहे. आपण इथं आकृतीमध्ये बघू शकतो बघा या ठिकाणी MPC हे हे एकाच रेषेवरती आहे. त्याच्यामुळे काय होईल बघा, तर MC बरोबर काय होईल बघा, तर MP बरोबर PC म्हणजेच काय आहे तर ते MC आहे. ठीक आहे. आता MC ची किंमत आहे बघा 3 आहे. ठीक आहे. आणि MP अधिक PC ची किंमत आहे 2, कारण इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 या ठिकाणी बघा दिसते आपल्याला PC ची किंमत 2 आहे आणि या ठिकाणी इक्वेशन 2 मध्ये PC ची किंमत 2 आहे आणि इक्वेशन 3 मध्ये सुद्धा PC ची किंमत इथे आपल्याला दिसते, तर ती आहे 3. ठीक आहे. इथं आहे बघा MC ची किंमत दिसते बघा, इथं ती आहे 3 सेंटीमीटर. त्याच्यामुळे इथं आपण लिहिलं कारण इक्वेशन 2 व इक्वेशन 3 वरून. त्याच्यामुळे MP ची किंमत किती आली बघा, 3 आहे. तसेच राहिलेले 2 अधिक आहेत पलीकडे गेले ते वजा होतील, म्हणजेच 3 वजा 2 किती आले तर ते 1 आले आणि हे आपले इक्वेशन नंबर 4 असणार आहे. त्याच्यानंतर आपण पुढे बघूया, रेख AM लंब बाजू BC आहे, आपण त्याची रचनामध्येच ही केलेली होती आणि त्याच्यामुळे म्हणून कोण AMC म्हणजेच कोण M हा किती आहे तर 90 अंश आहे, हे आपल्याला आकृतीवरून सुद्धा दिसते. म्हणजेच त्याच्यामध्ये आपण पायथागोरसचा प्रमेय वापरू शकतो आणि म्हणून त्रिकोण AMC या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयावरून, म्हणजेच आता कर्ण आहे तो AC आहे. ठीक आहे. AC चा वर्ग बरोबर AM वर्ग अधिक MC चा वर्ग. AC आहे 7, त्याच्यामुळे 6 चा वर्ग बरोबर AM वर्ग. MC आहे 3, त्याच्यामुळे 3 चा वर्ग होईल. 6 चा वर्ग 36 बरोबर AM वर्ग आहे तसंच राहील, 3 चा वर्ग हा 9 आहे. ठीक आहे. म्हणजेच AM वर्ग काय येईल बघा 36 वजा 9 होतील. 36 वजा 9 किती आहेत बघा, तर ते 27 येतील. म्हणजेच AM वर्ग किती आला 27 आला. हे आपले इक्वेशन नंबर किती असणार आहे 5 असणार आहे. आता त्रिकोण AMP या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयावरून AP वर्ग बरोबर AP हा कर्ण आहे तिथे. AP वर्ग बरोबर AM वर्ग अधिक MP चा वर्ग. आता AP वर्ग बरोबर आहे AM किती आहे बघा 27 आहे, आपण मगाशीच AM ची व्हॅल्यू काढलेली होती आणि MP जो आहे तो 1 आहे, म्हणजे तिथे 1 चा वर्ग होईल. तर ह्याचं कारण 5 व 4 वरून. त्याच्यामुळे AP वर्ग किती येईल बघा, तर तो 28 येईल. आता आपल्याला दोन्ही बाजूंचे वर्गमुळे घ्यायचे आहेत, म्हणजेच AP वर्गचं वर्गमूळ AP आणि इथं वर्गमुळात 28 आला. तर 28ची फोड कशी करायची, तर 4 गुणिले 7 करायची, म्हणजे 4 7 28. आता पुन्हा नेक्स्ट स्टेपला हे दोन्हींनाही वर्गमूळ सेपरेट द्यायचे आहेत, म्हणजेच वर्गमूळ 4 गुणिले वर्गमूळ 7. आता वर्गमूळ 4चा वर्गमूळ आहे 2 आणि वर्गमूळ 7चा वर्गमूळ 7 तसंच राहील, त्याचं वर्गमूळ निघत नाही. म्हणजेच APचं उत्तर काय येईल तर 2 वर्गमूळ 7 हे त्याचं उत्तर येईल आणि आपल्याला त्यांनी APचीच किंमत विचारली होती. आता 8वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूया. तर बघा आकृतीमध्ये MQSRN म्हणजेच हे तिन्ही जे बिंदू आहेत ते एकाच रेषेमध्ये आहेत. तर दिलेल्या माहितीवरून सिद्ध करा PM बरोबर PN बरोबर वर्गमूळ 3 गुणिले A. ओके. तर बघा या ठिकाणी आपल्याला दिसते की PQ बरोबर QM आहे आणि बरोबर QR आहे. हे काय आहे तर A आहे. इथं बघा आपल्याला दिसते इथं PQ आहे, PQ बरोबर QM आहे. या ठिकाणी QM सगळ्यांचा आहे बघा किंमत A आहे. ठीक आहे. आणि बरोबर QR या ठिकाणी, तर ते काय आहे या सगळ्यांची किंमत ही A आहे. आणि PQ दिसते बघा आपल्याला लंब आहे, म्हणजेच PQ या त्रिकोणाची मध्यग आहे. याला आपण इक्वेशन नंबर 1 असं म्हणूया. आता त्रिकोणामध्ये मध्यग आहे याचाच अर्थ आपण याच्यामध्ये अपोलोनियसचं प्रमेय जे आहे ते आपण वापरू शकतो. म्हणजेच अपोलोनियसच्या प्रमेयानुसार PM वर्ग अधिक PR वर्ग बरोबर 2 PQचा वर्ग अधिक 2 QMचा वर्ग. आता PM वर्ग तसंच राहील, PR हा A आहे त्याच्यामुळे ते A चा वर्ग होईल बरोबर 2. PQ सुद्धा A आहे त्याच्यामुळे ते 2 गुणिले A वर्ग होईल अधिक QM सुद्धा A चा आहे त्याच्यामुळे 2 गुणिले A चा वर्ग होईल. PM वर्ग बरोबर आता बघा 2 आणि 2 किती झाले तर 4A वर्ग झाले. A वर्ग अधिक आहे पलीकडे गेले ते वजा होतील त्याच्यामुळे तर वजा A वर्ग आणि म्हणून PM वर्ग बरोबर काय होईल 4 वजा 1A वर्ग म्हणजेच 3A वर्ग. म्हणजेच PM वर्गाची किंमत आलेली आहे 3A वर्ग. तर आता आपल्याला दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घ्यायचे आहेत, म्हणजेच PM बरोबर वर्गमूळ 3A. त्याचप्रमाणे सिद्ध करता येईल की PN बरोबर वर्गमूळ 3A, म्हणजेच कारण का तर PM बरोबरच PN आहे आणि म्हणून दोन्हींची किंमत किती आहे बघा तर ते वर्गमूळ 3 ही आहे. ओके. अशा पद्धतीने आपल्याला हा जो प्रश्न आहे तो सोडवायचा होता. आता 9वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूया. सिद्ध करा समांतरभुज चौकोनाच्या कर्णांच्या वर्गांची बेरीज ही त्या चौकोनाच्या बाजूंच्या वर्गांच्या बेरजेबरोबर असते. तर या ठिकाणी आपल्याला चौकोन दिसतो ABCD. या ठिकाणी मध्यबिंदू आहे बघा इथं
दोन छेदिकाचा मध्यबिंदू हा एम आहे. या दोन बाजू एकरूप आहेत आणि ह्या दोन बाजू एकरूप आहेत. पक्ष काय सांगतोय बघा, तर चौकोन ABCD या समांतरभुज चौकोनाचे कर्ण AC व कर्ण BD हे परस्परांना M या बिंदूमध्ये छेदतात. ओके, आणि सध्या काय करायचं आहे आपल्याला, तर AB वर्ग अधिक BC वर्ग अधिक CD वर्ग अधिक DA वर्ग बरोबर AC वर्ग अधिक BD वर्ग. ओके, आता सिद्धतामध्ये आपण आता बघूया. तर बघा, चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे, आपल्याला आकृतीवरून दिसते. म्हणजेच AB बरोबर DC येणार आणि AD बरोबर काय येईल, तर ते BC येईल. ह्याला काय म्हणायचं आपण, इक्वेशन 1 असं म्हणूया. आता समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात आणि म्हणून M हा बिंदू कर्ण AC व कर्ण BD यांचा काय झाला, तर तो मध्यबिंदू झाला. हे सुद्धा आपल्याला आकृतीवरून दिसत आहे. म्हणजेच BM बरोबर काय होईल, तर 1/2 BD म्हणजेच BDचा BM काय आहे, तर तो निम्मा आहे व AM बरोबर 1/2 AC आहे. याला आपण इक्वेशन नंबर 2 असं म्हणूया. त्रिकोण ABD मध्ये बाजू BDचा M हा मध्यबिंदू आहे आणि म्हणून AB वर्ग अधिक AD वर्ग बरोबर 2AM वर्ग अधिक 2BM वर्ग. ह्यालाच आपण अपोलोनियस प्रमेयावरून हे आपण लिहिलेलं आहे. म्हणजेच AB वर्ग अधिक AD वर्ग बरोबर 2 गुणिले AM म्हणजेच काय आहे बघा, तर 1/2 AC आहे. म्हणजेच 1/2 AC चा वर्ग होईल आणि अधिक 2 बरोबर BM म्हणजेच काय आहे, तर 1/2 BD आहे कंसाचा वर्ग, कारण इक्वेशन 2 वरून. म्हणजेच AB वर्ग अधिक AD वर्ग बरोबर 2 गुणिले 1/2 चा वर्ग हा 1/4 आहे आणि AC चा वर्ग हा AC वर्ग होईल अधिक 2 गुणिले 1/2 चा वर्ग हा 1/4 होईल आणि BD वर्ग होईल. म्हणजेच AB वर्ग अधिक AD वर्ग बरोबर, आता या ठिकाणी बघा, बे के बे आणि बे दुनी 4 म्हणजेच इथं बघा छेद 2 राहील. म्हणजेच AC वर्ग छेद 2. सेम इथं सुद्धा बे के बे दुनी 4 म्हणजे अंशस्थानी फक्त BD राहील. म्हणजेच अधिक BD वर्ग छेद 2. आता आपल्याला काय करायचं आहे, छेदस्थानचे 2 घालवण्यासाठी आपल्याला अंशस्थानी म्हणजेच दोन्हीही बाजूंना आपल्याला काय करावं लागेल, तर 2 ने गुणावं लागेल. त्याच्यामुळे तर 2 ने जर गुणलं तर 2AB वर्ग अधिक 2AD वर्ग बरोबर, आता इथं जर 2 ने आपण गुणलं तर 2 आणि 2 अंशस्थानचे 2 आणि छेदस्थानचे 2 कॅन्सल होते. इथं फक्त AC वर्ग राहील अधिक, इथं बघा इथं मी स्टेप करून दाखवलेली आहे, 2 गुणिले हे 2 कॅन्सल होते, इथं फक्त AC वर्ग राहील आणि अधिक हे 2 आणि हे 2 कॅन्सल होते, फक्त BD वर्ग राहील. म्हणजे आता 2AB वर्ग बरोबर AB वर्ग अधिक DC वर्ग आहे आणि 2AD वर्ग बरोबर AD वर्ग अधिक BC वर्ग, कारण इक्वेशन 1 वरून. ठीक आहे, म्हणजेच आपण असं म्हणू शकतो AB वर्ग अधिक DC वर्ग अधिक AD वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग अधिक BD वर्ग आहे. म्हणजेच AB वर्ग, आता हा जो BC तो मी या ठिकाणी घेतला, AB वर्ग अधिक BC वर्ग अधिक CD वर्ग, DCचा आपण फक्त CD लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये काहीही बदल होत नाही आणि AD म्हणजेच आपण DA लिहिलेलं आहे फक्त बरोबर AC वर्ग अधिक BD वर्ग आहे. आणि हेच आपल्याला सध्या करायचं होतं. म्हणजेच काय सध्या करायचं होतं, तर म्हणजेच समांतरभुज चौकोनाच्या कर्णांच्या वर्गांची बेरीज ही त्या चौकोनांच्या बाजूंच्या वर्गांच्या बेरीजे एवढी असते, हे आपल्याला साध्य करायचं होतं. ठीक आहे, नेक्स्ट 10वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूया. तर बघा, प्रणाली आणि प्रसाद एकाच ठिकाणावरून पूर्व आणि उत्तर दिशेला सारख्या वेगाने निघाले. 2 तासानंतर त्यांच्यामधील अंतर हे 15 वर्गमुळात 2 किलोमीटर असेल, तर त्यांचा ताशी वेग काढा. आता या ठिकाणी बघा दिशा आहेत उत्तर, दक्षिण, पश्चिम आणि पूर्व. ओके, त्या ठिकाणी अशी आकृती आहे. त्रिकोण BOA आहे. O जो आहे तो 90 अंशाचा आहे. O पासून A चे अंतर हे 2x किलोमीटर आहे आणि O पासून B पर्यंतचे अंतर हे सेम 2xच आहे आणि यांच्यातला जो असा कर्ण तयार होतो तो आहे 15 वर्गमुळात 2 किलोमीटर. तर या ठिकाणी बघा आपल्याला लिहायचं आहे, समजा प्रणाली व प्रसाद O या एकाच ठिकाणावरून पूर्व आणि उत्तर दिशेला सारख्याच वेगाने निघाले. तर त्या ठिकाणी बघा O या ठिकाणापासून दोघे आहेत आणि आता काय करायचं आहे, तर बघा एकाच ठिकाणावरून प्रणाली उत्तर दिशेला निघालेली आहे ते B पर्यंत आणि प्रसाद जो आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसते, तर तो इकडं उत्तर दिशेला आहे आणि इकडं पूर्व दिशेला आहे. पूर्व दिशेला आणि उत्तर दिशेला निघालेले आहेत एकाच ठिकाणावरून. ठीक आहे, मग त्याच्यामुळे काय होईल बघा, प्रणाली व प्रसादचा वेग हा सारखाच आहे.
त्याच्यामुळे त्यांचा वेग जो आहे तो किती असणार आहे तर तो ताशी x किलोमीटर आपण मानूया. मग त्याच्यामुळे अंतर कसं येईल बघा, अंतरचा फॉर्म्युला काय आहे तर वेग गुणिले वेळ. या सूत्रावरून 2 तासात प्रसादने कापलेले अंतर हे किती होईल तर आपण xला 2 ने गुणू, त्याच्यामुळे 2x किलोमीटर होईल. व 2 तासानंतर प्रणालीने कापलेले अंतर ते सुद्धा सेम असणार आहे 2x किलोमीटर. 2 तासानंतर प्रसाद A या ठिकाणी व प्रणाली B या ठिकाणी आहे. ओके, आणि AB हे 2 तासानंतर त्यांच्यातील अंतर आहे. तर ते म्हणजेच किती बघा तर OA लंब हा OB असणार आहे. आता OA बरोबर काय येईल तर तो 2x येईल आकृतीवरून, आणि OB हा सुद्धा 2x किलोमीटर असणार आहे. ओके, आणि AB म्हणजेच कर्ण तर तो आहे 15 वर्गमुळात 2 किलोमीटर आहे. मग त्याच्यामुळे बघा O हा 90 अंशाचा आहे आकृतीवरून दिसते आपल्याला, म्हणजेच त्रिकोण AOB मध्ये आपण हा काटकोन त्रिकोण आहे आणि याच्यामध्ये आपण पायथागोरसचा प्रमेय हे वापरू शकतो. त्याच्यामुळे AB हा काय आहे कर्ण आहे, राहिलेल्या 2 बाजू आहे OA वर्ग अधिक OB वर्ग. OA किती आहे बघा 2x आहे आणि OB आहे तो 2x आहे, त्याचा वर्ग होईल. आणि AB जो आहे तो 15 वर्गमुळात 2 आहे, म्हणजेच 15 वर्गमुळात 2चा वर्ग होईल. 2x चा वर्ग होईल 4x वर्ग अधिक 2x चा वर्ग होईल 4x चा वर्ग. 15चा वर्ग आहे तो 225 आणि वर्गमूळ 2चा वर्ग हा वर्गमूळाचे चिन्ह निघून जाईल, राहिलेली संख्या तशीच म्हणजेच गुणिले 2. आता 4x वर्ग अधिक 4x वर्ग म्हणजेच 8x वर्ग. 225 गुणिले 2 किती होतं बघा तर 450 होतात. म्हणजेच x वर्ग बरोबर आता बघा 8x जो होते 8 तिकडे गेले की ते छेदस्थानी होतील, म्हणजे 450/8 होतील. म्हणजेच x वर्ग बरोबर काय होईल बघा, त्या ठिकाणी आपण 2 ने भागवले, म्हणजेच 450ला जो 2 ने भागले तर 225 राहते आणि 8ला 2 ने भागल्यावरती 4 मिळते. ठीक आहे, आता याचाच आपण काय करूया दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊया. x वर्गचं वर्गमूळ x असणार आहे, 225चं वर्गमूळ 15 आणि 4चा वर्गमूळ हे 2 आहे. तर यांचा जर भागाकार आपण केला तर तो 7.5 येतो, म्हणजेच x ची किंमत आहे 7.2. म्हणजेच काय तर प्रणाली व प्रसादचा वेग हा ताशी प्रत्येकी ताशी हा 7.5 किलोमीटर आहे. ओके, अशा पद्धतीने आपल्याला ते उत्तर लिहायचं होतं. 11वा प्रश्न आता आपण बघूया. त्रिकोण ABC मध्ये कोण BAC बरोबर 90 अंश. रेख BL व रेख CM या त्रिकोण ABCच्या मध्यगा आहेत, तर सिद्ध करा 4BL वर्ग अधिक CM वर्ग बरोबर 5BC वर्ग. आता या ठिकाणी आपल्याला दिसते की हा त्रिकोण ABC आहे, त्याच्यानंतर BAC दिसते बघा आपल्याला, तर BAC हा काय आहे बघा तर तो या ठिकाणी आपण इथं असं लिहू शकतो. BAC हा किती आहे तर तो 90 अंशाचा आहे. त्याच्यानंतर BL ही आणि त्यानंतर CM हे काय आहे तर त्याच्या मध्यगा आहे, तर ही बाजू आणि ही बाजू एकरूप आहे आणि ही बाजू एकरूप आहे. तर त्रिकोण उत्तरामध्ये आपण लिहूया त्रिकोण ABC मध्ये कोण BAC हा किती आहे तर तो 90 अंश आहे. मग त्याच्यामुळे आपण त्या त्रिकोणामध्ये पायथागोरसचा प्रमेय वापरू शकतो. आता याच्यामध्ये कर्ण काय होईल बघा तर कर्ण हा BC होईल, म्हणजेच BC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक AC वर्ग. याला आपण इक्वेशन नंबर 1 असं म्हणूया. त्याचप्रमाणे त्रिकोण CM या काटकोन त्रिकोणासुद्धा आपण पायथागोरसचा प्रमेय वापरू शकतो. तर कुठे बघा तो त्रिकोण आहे CAM, इथं बघा CAM, इथं बाजूसुद्धा त्याची आता बघा कुठं आहे तो CAM, म्हणजे हा आहे बघा त्रिकोण. ओके, त्याच्यामध्ये कर्ण कोणता येईल तर तो कर्ण CM येईल. म्हणजेच बघा CM म्हणजेच MC चा वर्ग बरोबर AM वर्ग अधिक AC चा वर्ग. म्हणजेच MC वर्ग बरोबर AM म्हणजेच काय तर ABच्या AM हा निम्मा आहे, म्हणजेच 1/2 ABचा वर्ग होईल कंसाचा वर्ग आणि अधिक AC वर्ग आहे तसंच राहील. आता बघा बाजू ABचा M हा मध्यबिंदू असल्यामुळे AMची किंमत आपण 1/2 AB ही लिहिलेली आहे. म्हणजेच MC वर्ग बरोबर आता 1/2चा वर्ग हा 1/4 होईल आणि AB वर्ग राहील आणि अधिक AC वर्ग 4MC वर्ग. आता बघा आपल्याला 4 घालवायचे छेदस्थानचे, तर दोन्ही बाजूला आपल्याला 4 ने गुणावं लागेल. ते लिहिलेलं आहे बघा दोन्ही बाजूंना 4 ने गुणून, म्हणजेच इथं 4MC वर्ग बरोबर हे 4 आणि हे 4 गुणलेले कॅन्सल होतील, म्हणजेच इथं फक्त AB वर्ग राहतील अधिक 4AC वर्ग. त्याचप्रमाणे चौकोन ALB मध्ये पायथागोरसच्या प्रमेयावरून या ठिकाणी बघा तो आहे ALB आपलं, म्हणजेच हा त्रिकोण. आता याच्यामध्ये कर्ण हा काय आहे तर तो कर्ण हा BL आहे.
त्रिकोण ALB मध्ये पायथागोरसच्या प्रमेयावरून कर्ण आहे BL म्हणजेच BLचा वर्ग बरोबर AL वर्ग अधिक AB वर्ग. आता BL वर्ग बरोबर AL म्हणजेच काय तर तो ACच्या अर्धा आहे म्हणजेच निम्मा आहे. तर 102 AC वर्ग कंसाचा वर्ग अधिक AB वर्ग. याचं कारण आहे बाजू ACचा L हा मध्यबिंदू आहे. आता BL वर्ग बरोबर 1/2चा वर्ग आहे 1/4 AC वर्ग राहील अधिक AB वर्ग. आता याचं सुद्धा 4 घालण्यासाठी दोन्ही बाजूने आपण 4 ने गुणूया म्हणजेच 4 BL वर्ग बरोबर 4 हा कॅन्सल होईल. AC वर्ग इथं फक्त राहील अधिक 4 AB वर्ग. याला आपण इक्वेशन 2 असं म्हणूया. आणि या ठिकाणी हे काय बघा, या ठिकाणी आपल्याला दिसत असेल हे काय आहे इक्वेशन 2 आहे इथं. म्हणजेच आता आपल्याला काय करायचं आहे नेक्स्ट स्टेप इक्वेशन 2 व इक्वेशन 3 यांची आपल्याला आता बेरीज करायची आहे. म्हणजेच 4 MC वर्ग अधिक 4 BL वर्ग बरोबर काय होईल, उजव्या बाजूंची सुद्धा त्यांची बेरीज होणार आहे. म्हणजेच AB वर्ग अधिक 4 AC वर्ग अधिक AC वर्ग अधिक 4 AB वर्ग. म्हणजेच आता 4 BL वर्ग हे फक्त पहिल्यांदा मी लिहिलं अधिक 4 MC वर्ग बरोबर आहे. तिथं बघा AB वर्ग आणि 4 AB वर्ग म्हणजेच किती तर 5 AB वर्ग झालेले आहेत आणि 4 AC वर्ग अधिक एक AC वर्ग म्हणजेच 5 AC वर्ग आहे. आता याच्यामध्ये बघा ही स्टेप आता बघा ह्याच्यामध्ये 4 इथं सुद्धा 4 आहे. 4 आपण कॉमन काढले कंसामध्ये फक्त BL वर्ग अधिक MC वर्ग राहील. याच्यामध्ये सुद्धा 5 आहे 5 आपण कॉमन काढले एकदाच इथं फक्त कंसामध्ये AB वर्ग अधिक AC वर्ग राहील. म्हणजेच काय तर 4 BL वर्ग अधिक MC वर्ग बरोबर 5. आता AB वर्ग अधिक AC वर्ग म्हणजेच काय तर BC वर्ग आहे. कशावर इक्वेशन 1 वरून. त्याच्यामुळे इज इक्वल टू 5 BC वर्ग हे काय त्याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट 12वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूया. 12वा प्रश्न बघा, एका समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज 130 सेंटीमीटर वर्ग असून त्याच्या एका कर्णाची लांबी 14 सेंटीमीटर आहे. तर त्याच्या दुसऱ्या कर्णाची लांबी काढायची दिसते बघा 7 आणि 7 म्हणजे 14. DBची दिसते आपल्याला कर्ण तो आहे 14. तर आपल्याला ACची किंमत काढायची आहे. ठीक आहे, या ठिकाणी बघा हे बाजू एकरूप आहेत आणि ह्या बाजू एकरूप आहेत. या दोन्ही कर्णांचा छेदनबिंदू हा O आहे आणि हा चौकोन ABCD आहे म्हणजेच तो समांतरभुज आहे. त्यांनी आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलेला आहे. तर उत्तरामध्ये बघा आपण आता लिहूया. चौकोन ABCD या समांतरभुज चौकोनात AB व AD या लगतच्या बाजू असून आपल्याला या ठिकाणी दिसत आहे की AB आणि या ठिकाणी बघा AB आणि AD ह्या काय तर त्या या लगतच्या बाजू आहेत. ओके, आणि कर्ण AC व कर्ण BD हे परस्परांना O या बिंदूमध्ये छेदतात. ओके, आणि AB वर्ग अधिक AD वर्ग म्हणजे त्यांची किंमत त्यांनी प्रश्नातच दिलेली आहे. म्हणजे दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज दिलेली आहे त्यांनी, ती आहे 130 सेंटीमीटर वर्ग. आणि BD जो आहे तो आहे 14 सेंटीमीटर. हे सुद्धा त्यांनी आपल्याला प्रश्न दिलेला आहे. समजा कर्ण AC हा 2x सेंटीमीटर आहे. 2x का म्हणजे बघा या ठिकाणी आपण x म्हणाले, या ठिकाणी x आहे. त्याच्यामुळे x आणि x किती झाले तर ते 2x झाले. त्याच्यामुळे AC हा किती झाला बघा तर तो 2 सेंटीमीटर झाला. आता समांतरभुज चौकोनाचे कर्ण हे परस्परांना दुभागात असतात. म्हणजेच OB बरोबर OD आहे तो आहे 7 सेंटीमीटर व OA बरोबर OC तो किती आहे तर तो 100 सेंटीमीटर आहे. आकृतीवरून त्रिकोण ABD ची रेघ AO ही काय आहे तर ती मध्यगाही सुद्धा आपल्याला आकृतीवरून दिसते आणि म्हणून मध्यगाही याचाच अर्थ आपण त्याच्यामध्ये अपोलोनियस प्रमेय वापरू शकतो. अपोलोनियस प्रमेय त्यानुसार काय येणार आहे तर AB वर्ग अधिक AD वर्ग बरोबर 2AO वर्ग अधिक 2 OB वर्ग. आता याची किंमत त्यांनी दिलेली आहे ती आहे 130 आहे. 2AO आहे x आहे म्हणजेच x वर्ग होईल अधिक 2 गुणिले OB हा 7 आहे म्हणजे इथं 7चा वर्ग होईल. ओके, आता इथं बघा 130 बरोबर 2 गुणिले 2 कॉमन काढले त्या ठिकाणी कंसामध्ये x वर्ग अधिक 7 वर्ग राहील. आता आपण काय करूया दोन्ही बाजूने आपण 2 ने भागूया. याचाच अर्थ हे जे 2 आहेत ते निघून जातील. 130 भागिले 2 गुणिले इथे भागिले केल्यानंतर 2 हे निघून जातील. त्याच्यामुळे तर फक्त x वर्ग अधिक 7 वर्ग राहील. आता 130 भागिले 2 किती येतं तर ते 65 येतात बरोबर x वर्ग अधिक 7 वर्ग यांची बेरीज 65 आलेली आहे. आता 65 बरोबर x वर्ग अधिक 7चा वर्ग हा 49 असतो. म्हणजेच x वर्ग आपण किती करणार बघा तर 65 वजा
49 होतील. म्हणजेच x वर्ग बरोबर यांची वजाबाकी ही 16 येते. आता आपण दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊया. म्हणजेच x वर्गाचं वर्गमूळ x आणि 16चं वर्गमूळ हे 4 आहे. याचाच अर्थ AC बरोबर किती आहे तर तो 2x आहे. म्हणजेच 2 गुणिले 4 म्हणजेच 8 सेंटीमीटर. याचाच अर्थ दुसऱ्या कर्णाची लांबी ही 8 सेंटीमीटर आहे असं आपण म्हणू शकतो. ओके. 13वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूयात. तर बघा, त्रिकोण ABC मध्ये रेख AD लंब रेख BC, रेख AD लंब रेख BC आहे. तर आणि DB बरोबर 3 CD. DB बरोबर काय आहे बघा, इथे दिसते बघा आपल्याला DB हे काय आहे 3 CD. म्हणजे DB जे आहे ते CDचे तिप्पट आहे. ओके. सो तर सिद्ध करा की 2AB वर्ग बरोबर 2AC वर्ग अधिक BC वर्ग हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आता आकृतीवरून आपल्याला दिसते बघा CDB म्हणजे इथं बघा CDB हे एकाच रेषेमध्ये आहे. त्याच्यामुळे आपण CB कसं काढू शकतो, CB म्हणजेच CD अधिक DB आहे. ओके. म्हणजेच CB बरोबर CD अधिक DB. म्हणजे CB बरोबर CD अधिक DB म्हणजेच काय आहे बघा तर 3 CD. इथं बघा आपल्याला दिसते DB म्हणजेच 3 CD आहे. सो इथं आपण लिहिलेलं आहे 3 CD. म्हणजे CB बरोबर काय होईल बघा, आता हा एक CD आहे आणि हे 3 CD म्हणजेच टोटल 4 CD आहे. त्याचाच अर्थ हे हा आपलं इक्वेशन 1 झालेला आहे. आता त्रिकोण ADC मध्ये ADC तर इथं आपल्याला दिसते बघा D हा 90 अंशाचा आहे. म्हणजेच हा कोण ADC हा 90 अंशाचा आहे. म्हणून त्रिकोण ADC या काटकोन त्रिकोण आपण आता इझिली पायथागोरसचं प्रमेय वापरू शकतो. म्हणजेच काय होईल, त्याच्यामध्ये कर्ण हा AC आहे ना, मग त्याच्यामुळे AC वर्ग बरोबर AD वर्ग अधिक CD वर्ग हे आपले इक्वेशन नंबर 2 असणार आहे. त्याचप्रमाणे त्रिकोण ADB मध्ये सुद्धा आपण सेम पायथागोरसचं प्रमेय वापरू शकतो. त्याच्यामध्ये कर्ण हा AB आहे. म्हणजेच ABचा वर्ग बरोबर AD वर्ग अधिक DB वर्ग हे आपले इक्वेशन 3 असणार आहे. आता समीकरण 3 मधून समीकरण 2 आपण वजा करूया. 3 मधून 2 हे वजा करायचं आहे. म्हणजेच AB वर्ग वजा AC वर्ग होईल बरोबर AD वर्ग अधिक DB वर्ग वजा AD वर्ग आणि वजा CD वर्गच होईल. म्हणजेच AB वर्ग वजा AC वर्ग बरोबर DB वर्ग वजा CD वर्ग होईल. म्हणजेच नेक्स्ट स्टेप AB वर्ग वजा AC वर्ग बरोबर, आता इथं बघा A वर्ग वजा B वर्ग या पद्धतीचं आपल्याला दिसते. म्हणजेच A वर्ग वजा B वर्ग याची फोड आपण कशी करतो तर A अधिक B आणि A वजा B अशी आपण त्याची फोड करतो. मग त्यानुसार इथं कसं होईल बघा, A म्हणजेच इथे DB आहे आणि B म्हणजेच इथे CD आहे. मग त्याच्यामुळे DB वर्ग वजा CD वर्गाची फोड कशी होईल तर DB अधिक CD होईल आणि दुसऱ्या कंसामध्ये DB वजा CD होईल. ओके. सो AB वर्ग वजा AC वर्ग बरोबर, आता इथं बघा DB अधिक CD म्हणजेच काय आहे तर ते BC आहे. ठीक आहे, आपल्याला माहीत आहे. आणि DB वजा CD, आता DB म्हणजेच काय आहे तर 3 CD आहे. DBची किंमत आहे 3 CD आणि वजा CD. ओके. म्हणजेच DB अधिक CD म्हणजेच काय तर ते BC आहे. आता याचाच अर्थ BC गुणिले तर 3 CD मधून 1 CD गेला किती राहिले तर ते 2 CD राहिले. याचाच अर्थ इथं काय राहील बघा तर AB वर्ग वजा AC वर्ग बरोबर BC हे तसंच राहील आणि 2 CD म्हणजेच काय तर ते BC छेद काय होईल तर ते 2 राहील. कारण का इक्वेशन 1 करून आपल्याला BC छेद या ठिकाणी 2 मिळतील. आता AB वर्ग वजा AC वर्ग बरोबर काय होईल बघा, आता BC गुणिले BC म्हणजेच BC वर्ग होईल आणि छेदस्थानचे 2 हे आहे तसेच राहतील. आता आपल्याला छेदस्थानी 2 घालवायचं असेल तर दोन्ही बाजूने आपल्याला 2 ने गुणावं लागेल. म्हणजेच 2AB वर्ग वजा 2AC वर्ग बरोबर BC वर्ग. म्हणजेच आता 2AB वर्ग जर आपण एका साईडला ठेवले तर पलीकडे काय काय जाईल तर 2AC वर्ग आणि अधिक BC वर्ग होईल. अशा पद्धतीने आपल्याला शेवटी हे काय झालेलं आहे तर ते आपण साध्य केलेलं आहे. 2AB वर्ग अधिक 2AC वर्ग अधिक BC वर्ग. ठीक आहे. 4था प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूयात. तर बघा, समद्विभुज त्रिकोणामध्ये एकरूप बाजूंची लांबी ही 13 सेंटीमीटर असून त्याचा पाया हा 10 सेंटीमीटर आहे. तर त्या त्रिकोणाच्या मध्यगा संपातापासून पायाच्या समोरील शिरोबिंदूपर्यंतचे अंतर काढा. इथे आपल्याला दिसतो त्रिकोण हा ABC आहे. AD ही काय आहे तर ते मध्यगा आहे, जी हा मध्यगा संपात बिंदू आहे. आता AB आणि AC ह्या 13 सेंटीमीटरचे आहेत आणि BC हा 10 सेंटीमीटरचा आहे. ओके.
बी डी आणि डी सी ह्या एकरूप बाजू आहेत. ओके, आता बी सी हा 10 सेंटीमीटर आहे, याचा अर्थ बी डी हा 5 होईल आणि हा डी सी हा किती होईल बघा, तर तो 5 होईल. ओके, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ऑलरेडी आकृतीचं ऑब्झर्वेशन केलेलं आहे. आता आपण ते बघूया उत्तरामध्ये काय लिहिलं आहे ते. आकृतीतील त्रिकोण ABC हा इष्ट समद्विभुज त्रिकोण आहे असे आपण मानूया. त्याच्यामुळे काय होईल मग, त्याच्या बाजू ह्या एकरूप असतात, म्हणजेच AB अधिक AC बरोबर काय होईल, तर ते 13 सेंटीमीटर होईल. त्रिकोण ABC या समद्विभुज त्रिकोणात मध्यगा तसेच शिरोलंब हा पायाला दुभागतात आणि म्हणून BD बरोबर DC हे काय होईल, 5 सेंटीमीटर होईल. या ठिकाणी आपल्याला आपण मागाशीच इथं लिहिलेलं आहे. BC काय आहे, तर तो 10 सेंटीमीटर असल्यामुळे BD आणि DC प्रत्येकी 5-5 सेंटीमीटर होईल. त्रिकोण ABC मध्ये रेख AD ही काय आहे, मध्यक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आपण आता अपोलोनियसचं प्रमेय वापरू शकतो. तर अपोलोनियसच्या प्रमेयानुसार AB वर्ग अधिक AC वर्ग बरोबर 2 AD वर्ग, AD काय तर ती मध्यक आहे, अधिक 2 BD वर्ग. आता AB आणि AC काय आहे, प्रत्येकी 13-13 आहे, म्हणजेच 13 वर्ग अधिक 13 वर्ग बरोबर 2 AD वर्ग अधिक 2 गुणिले BD आहे 5, म्हणजेच 5चा वर्ग होईल. आता यांचा वर्ग आहे प्रत्येकी ते 169 अधिक 169 बरोबर 2 AD वर्ग आहे तसंच राहील, अधिक 2 गुणिले 5चा वर्ग 25 आहे. ठीक आहे, आता 169 अधिक 169 338 असतात. ओके, 2 AD वर्ग अधिक 25 दोन्ही 50. आता 2 AD वर्गची आपण किंमत काढूया. 338 तसेच राहतील, 50 अधिक आहेत या साईडला गेले की ते वजा 50 होतील, म्हणजेच 2 AD वर्ग बरोबर यांची वजाबाकी 288 येते. ओके, म्हणजेच AD वर्गची किंमत आपण काढूया. 2 गुणिले पलीकडे गेले की ते भागिले होतील, म्हणजेच 288/2 यांचा भागाकार हा 144 होतो. आता AD वर्ग बरोबर 144 आहे, तर दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊया. AD वर्गचं वर्गमूळ AD आणि 144चं वर्गमूळ हे 12 आहे. ओके, आता मध्यगा AD वरील बिंदू G हा मध्यगा संपात बिंदू आहे. आता मध्यगा संपात बिंदू हा मध्य गेला 2 असे की या प्रमाणामध्ये विभागत असतो आणि म्हणून AG बरोबर GD ही काय येईल, 2:1 प्रमाण, म्हणजेच 2/1 येईल. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, AG आता आपल्याला इथं व्यस्त क्रिया करायचं आहे, म्हणजेच अंशस्थानचे छेदस्थानी जाईल आणि छेदस्थानी अंशस्थानी जाईल, म्हणजेच इथं GD हे अंशस्थानी जाईल, म्हणजे GD छेद AG येईल आणि बरोबर 1/2 होईल, 2/1चं 1/2 होईल. आता त्यानुसार आता इथं काय होईल बघा, आता इथं आपण काय करू, योग क्रिया वापरणार आहोत. योग क्रिया म्हणजेच काय आहे बघा, तर GD अधिक AG करायचं आहे, छेद AG करायचा आहे बरोबर 1/2 करायचा आहे, म्हणजे अंशस्थानी छेदस्थानची बेरीज आणि छेदस्थान करायचं आहे, छेदस्थानची संख्या. आता AD अधिक AG म्हणजेच काय आहे, तर ते AD आहे. ओके, आणि छेद AG आहे तसंच राहील, 1 अधिक 2 म्हणजेच 3/2. ठीक आहे, छेदस्थानचे 2 आहे तसेच राहतील. मग AD आहे 12, AG आहे तसंच ठेवूया, पुढचे 3/2 आपले आहे तसेच राहतील, म्हणजेच AG बरोबर काय राहील बघा, तर 12 गुणिले 2 होतील आणि छेदस्थानी 3 जातील. ठीक आहे, म्हणजेच 12 2 24/3 म्हणजेच 8×3 म्हणजेच 8 सेंटीमीटर. AG किती आपल्याला मिळाला, तर तो 8 सेंटीमीटर मिळालेला आहे. म्हणजेच त्रिकोणाच्या मध्यगा संपातापासून पायाच्या समोरील शिरोबिंदूपर्यंतचे अंतर हे 8 सेंटीमीटर आहे असे आपण म्हणू शकतो. ओके, 15वा प्रश्न काय आहे बघा, ते सुद्धा आपण आता बघूया. तर 15वा प्रश्न बघा, समलंब चौकोन ABCD मध्ये रेख AB समांतर रेख DC, रेख BD लंब रेख AD व रेख AC लंब रेख BC. जर AD बरोबर 15, BC बरोबर 15 आणि AB बरोबर 25 असेल तर A ऑफ चौकोन ABCD हा किती असेल. ओके, सो आता आपल्याला रचना काय करायची आहे बघा, DN आणि CN रेख DN लंब बाजू AB काढायची आहे आणि रेख CM लंब बाजू AB काढायची आहे. ओके, आता याच्यामध्ये काय आलं बघा, आपण पुढं काय लिहायचं आहे बघा, त्रिकोण ADB मध्ये या ठिकाणी बघा त्रिकोण इथे दिसत असेल तुम्हाला, त्रिकोण ADB म्हणजे या त्रिकोणामध्ये कोण ADB ते दिसते बघा, D या ठिकाणी आहे तो 90 अंशाचा आहे, म्हणजे त्रिकोण ADB मध्ये तो ADB 90 अंश आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण पायथागोरसचा प्रमेय वापरू शकतो. म्हणजेच इथं काय होईल बघा, AB हा कर्ण होईल, म्हणजेच AB वर्ग बरोबर AD वर्ग अधिक DB वर्ग, म्हणजेच AB वर्ग हा किती आहे, तर तो 25 आहे, म्हणजेच 25चा वर्ग बरोबर AD हा 15 आहे, म्हणजेच 15चा वर्ग अधिक DB वर्ग. मग आता हे लिहूया, 25चा वर्ग 625 बरोबर 15चा वर्ग हा 225 अधिक DB वर्ग. आता DB वर्ग काढायचा आहे, म्हणजे 625 वजा 225 होईल.
आता DB वर्ग बरोबर यांची वजाबाकी ही 400 येते, म्हणजेच दोन्ही बाजूंचे आपल्याला वर्गमूळ घ्यायचे आहेत. DB वर्गचं वर्गमूळ DB आणि 400चं वर्गमूळ 20, म्हणजेच DBची किंमत आपल्याला 20 मिळालेली आहे. वरील प्रमाणे कृती करून काढता येईल की CA हा 20 आहे. सेम आपल्याला त्रिकोणामध्ये आपल्याला पायथागोरसचा प्रमेय वापरायचा आणि सेम प्रोसेस करायची आहे. आपल्याला CAची किंमत ही 20 मिळणार आहे. जसं की आता या ठिकाणी बघा CA म्हणजे इथं बघा आपल्याला या ठिकाणी CA दिसतोय बघा, तो सुद्धा आपल्याला 20 मिळणार आहे, कारण की या ठिकाणी ही बाजू बघा 15 आहे आणि या ठिकाणी बघा BC हा 25 आहे. सेम प्रोसेस आपण जी या त्रिकोणामध्ये केली तीच आपल्याला या त्रिकोणामध्ये करायची आहे. बाजू सेम आहेत, सारख्याच आहेत, त्याच्यामुळे कर्णसुद्धा आपल्याला सेम 20 येईल. म्हणजेच आपल्याला त्रिकोण ACB मध्ये सेम त्याचा कर्ण जो आहे तो CA तो 20 येणार आहे. ओके, परत आपल्याला त्याच्यामध्ये पायथागोरसचा प्रमेय वापरून सोडवायची गरज नाही. ठीक आहे. आता AF त्रिकोण ADB बरोबर काय आहे बघा, तर 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार आहे. म्हणजेच 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार म्हणजे बाजू कोणत्या आहे तर AD गुणिले DB आहेत. म्हणजेच 1/2 गुणिले AD आहे 15 आणि DB आहे 20 आहे. म्हणजेच आता इथं बघा 10 20 म्हणजेच 15 गुणिले 10 म्हणजेच 150, म्हणजेच यांचा उत्तर किती येते तर 150 चौरस एकक. याला आपण इक्वेशन 1 असं म्हणूया. ओके, तसेच AF त्रिकोण ADB बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची असते. ठीक आहे, त्याच्यामुळे AF त्रिकोण ADB बरोबर 1/2 गुणिले AB गुणिले DN असणार आहे. आता आपल्याला बघा AF त्रिकोण ADB आपण काढलेलं इक्वेशन 1 मध्ये ते आहे 150, त्याच्यामुळे ते आपण 150 किंमत लिहायची आहे. म्हणजेच 1/2 गुणिले AB हा 25 आहे. ठीक आहे, DN आहे तसंच राहील. म्हणजेच DN बरोबर आता बघा छेदस्थानी 2 आहेत, या साईडला गेले की ते गुणिले होते आणि 25 हे छेदस्थानी जातील. म्हणजेच DN बरोबर 150 गुणिले 2/25. ठीक आहे, म्हणजेच DN बरोबर आता 25 150, म्हणजेच इथं 6 गुणिले 2 आहे तसेच राहतील. म्हणजेच DN बरोबर 6 2 12 आणि हे आपले इक्वेशन 2 असणार आहे. ठीक आहे, तशी सेम प्रोसेस करायची आहे आणि त्या सेम प्रोसेसद्वारे आपल्याला CM सुद्धा निघतो, तो आहे 12. म्हणजेच DN आणि CMचे सेम व्हॅल्यू असणार आहे आणि हे आपले इक्वेशन 3 असणार आहे. याच्यामध्ये सुद्धा सेपरेट आपल्याला पायथागोरसची कृती या ठिकाणी करावी लागणार नाही. त्यानंतर आता त्रिकोण DNA या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयावरून DA वर्ग बरोबर DN वर्ग अधिक AN वर्ग, म्हणजेच 15चा वर्ग बरोबर 12 वर्ग अधिक ANचा वर्ग. 15चा वर्ग हा 225 बरोबर 12 वर्ग 144 अधिक AN वर्ग आहे तसंच राहील. म्हणजेच AN वर्ग बरोबर 225 वजा 144 होतील. ठीक आहे, यांची वजाबाकी किती येते बघा तर ती 81 येते. आपल्याला दोन्ही बाजूंची वर्गमूळे काढायची आहेत, म्हणजेच AN बरोबर 9 होईल. ठीक आहे, त्याचप्रमाणे कृती करून काढता येईल की BM बरोबर 9. सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे. उत्तर सारखे आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा ती कृती करावी लागणार नाही. आता AB बरोबर काय आहे बघा तर AN अधिक NM अधिक MB आहे. कारण का तर AN MB हे तिन्ही चारही बिंदू एकाच रेषेमध्ये असल्यामुळे आपण हे यांची बेरीज अशी लिहू शकत आहोत. आता AB बरोबर काय आहे तर ती 25 आहे. ठीक आहे, AN आहे 9 अधिक NM आहे तसंच लिहायचं आपल्याला. NMची आता किंमत काढायची आहे. MB आहे 9 आहे. म्हणजेच 25 अधिक 9 ने 9 18 होतात अधिक NM बरोबर काय होईल तर 25 वजा 18 होतील. यांची वजाबाकी किती येते बघा तर ती 7 येते आणि हे आपले इक्वेशन 4 असणार आहे. आता आकृतीवरून आपल्याला दिसते की रेख DC समांतर रेखी AB आहे. ओके, आणि रेख DN ही काय आहे तर ती छेदिका आहे. ओके, त्याच्यामुळे बघा कोन NDC अधिक कोन DNM हे काय आहेत तर ते आंतरकोन आहेत आणि आंतरकोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. त्याच्यामुळे कोन NDC अधिक कोन DNM हा किती आहे तर तो 90 अंश आहे. बरोबर 180 अंश आहे तसेच राहतील. मग आता कोन NDC आपण काढू शकतो. 180 वजा 90 करायचं आहे, म्हणजेच किती 90 राहतात. त्याचप्रमाणे आपण कोन MCD सुद्धा काढू शकतो. तो सुद्धा किती येणार आहे तर 90 अंश येणार आहे, म्हणजे सारखाच येणार आहे. ठीक आहे, चौकोन NMCDचा प्रत्येक कोन हा काटकोन आहे व त्याच्यामुळे DN बरोबर काय होईल तर CM होईल. ठीक आहे, कारण इक्वेशन 2 व 3 वरून आणि म्हणून NM म्हणून चौकोन NMCD हा काय आहे तर तो आयत आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे NM बरोबर काय होईल तर ते DC होईल, कारण का ह्या आयताच्या सम्मुख बाजू असल्यामुळे त्या एकरूप असतात. DC बरोबर काय होईल तर ते 7 होईल. ओके,
हे आपले इक्वेशन 5 असणार आहे. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ कसं काढतो आपण, तर 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची होईल. ठीक आहे. आणि म्हणून AF चौकोन ABCD बरोबर 1/2 गुणिले AB अधिक DC होईल आणि गुणिले DN होईल. ओके. आणि म्हणून 1/2 गुणिले AB आणि DC किती होईल बघा, AB 25 आहे आणि DC या ठिकाणी काढलेला आहे तो आहे 7, DN आहे 12, त्याच्यामुळे गुणिले 12 होईल. म्हणजेच 1/2 गुणिले 25 आणि 7 32 होतात आणि गुणिले 12. म्हणजेच आता बघा 16 दुनी 32 म्हणजे तर 16 राहतील, 16 गुणिले 12. तर यांचा गुणाकार किती येतो बघा, तर तो 192 येतो. 192 चौरस एकक. म्हणून AF चौकोन ABCD बरोबर 192 चौरस एकक. म्हणजे याचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं होतं, ते आहे 192 चौरस एकक. ठीक आहे. 16वा प्रश्न सुद्धा आता आपण बघूयात. 16वा प्रश्न आहे, आकृतीमध्ये त्रिकोण PQR हा समभुज त्रिकोण असून बिंदू S हा रेख QR वर अशा प्रकारे आहे की QS बरोबर 1/3 QR. तर सिद्ध करा 9PS वर्ग बरोबर 7PQ वर्ग. ओके. आता या ठिकाणी पहिल्यांदा आपण आकृतीचं ऑब्झर्वेशन करूया. त्रिकोण PQR आहे, Q आणि R प्रत्येकी 60 अंशाचा आहेत. ठीक आहे. T दिसते बघा, तो 90 अंशाचा आहे. ओके. रचना काय करावी लागणार आहे बघा, आपल्याला रेख PT लंब बाजू QR आपल्याला काढावी लागणार आहे. ओके. सिद्धता आहे बघा, रेख PT ही समभुज त्रिकोण PQR ची उंची आहे. ठीक आहे. लंब आहे याचाच अर्थ PT ही त्रिकोण PQR ची उंची आहे. आणि म्हणून PT काय होईल बघा, तर ती वर्गमूळ 302 गुणिले QR होईल. ठीक आहे. PT काय होईल, तर वर्गमूळ 302 गुणिले QR, कारण की ते 60 अंशासमोरील ती बाजू असणार आहे. याला आपण इक्वेशन 1 असं म्हणूया. आता समभुज त्रिकोणात शिरोलंब हा सम्मुखभुजीला दुभागतो. QT बरोबर 1/2 का होईल, तर तो QR होईल. याला इक्वेशन नंबर 2 असं आपण म्हणूया. व QS बरोबर 1/3 बरोबर QR, याला आपण इक्वेशन 3 असं म्हणूयात. आता इक्वेशन 2 व इक्वेशन 3 वरून आपण काय करूया, QS वजा QT वजा QS म्हणजेच काय होईल, तर 1/2 QR वजा 1/3 QR होईल. ओके. आता इथे QR आणि इथे सुद्धा QR आहे, QR कॉमन राहील, कंसामध्ये 1/2 वजा 1/3 राहील. ओके. आता QT वजा QS बरोबर आता हे 1/6 कसं आलं, आता बघा 1/2 वजा 1/3. ओके. या साईडला 3 गुणाचं आणि या साईडला 2 गुणाचं आहे, म्हणजेच कसं येईल बघा आता इथं, तर 3 गुणिले 1/2 गुणिले 3 बरोबर, सॉरी इथं वजा आहे, 1 गुणिले 2 वजा 3 गुणिले 2, म्हणजेच इथे किती येईल बघा, 3/6 वजा 2/6, म्हणजेच किती बघा, आता इथं 3 वजा 2 म्हणजेच 1, दोन्ही छेदस आणि 6 कॉमन आहे त्याच्यामुळे ते एकदाच येतील. म्हणजे त्याचं उत्तर जे आहे ते किती ते, तर ते 1/6 येतं. त्याप्रमाणे आपण तिथे लिहिलेलं आहे बघा, QT वजा QS हे किती आलेलं आहे, तर 1/6 QR आलेलं आहे. ओके. परंतु QT वजा QS बरोबर काय आहे, तर ते TS आहे, कारण QST एकाच रेषेमध्ये असल्यामुळे QT वजा QS बरोबर TS आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे TS बरोबर काय आहे, तर ते 1/6 हे QR येईल, कारण इक्वेशन हे आपलं 4 असणार आहे. ओके. आता काटकोण त्रिकोण PTS मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार तर कर्ण असणार आहे PS, म्हणजेच PS चा वर्ग बरोबर PT वर्ग अधिक ST चा वर्ग बरोबर वर्गमूळ 3/2 QR वर्ग अधिक 1/6 QR चा वर्ग होईल, कारण इक्वेशन 1 व 4 वरून. आणि म्हणून आता वर्गमूळ 3 चा वर्ग हा इथं 3 राहील. ठीक आहे. 2 चा वर्ग हा 4 होईल, QR चा वर्ग अधिक 1/6 चा वर्ग हा 36 राहील, त्याच्यामुळे 1/36 QR वर्ग. आता या ठिकाणी बघा 36 पाया या ठिकाणी सुद्धा करायचा आहे, त्याच्यामुळे इथं काय करायचं आहे, इथं आपल्याला 9 ने गुणावं लागणार आहे, म्हणजेच 9 चौक 36 होईल, इथं सुद्धा 9 ने गुणावं लागणार आहे, म्हणजेच 9 त्रिक 27 होईल. ओके. त्याच्यामुळे इथं 27 QR वर्ग छेद 36 आलं आणि अधिक 1/36. ठीक आहे. ही स्टेप तुम्हाला कळाली ना. ओके. आणि QR वर्ग आता 28, आता या ठिकाणी बघा 27 आणि 1 28 झाले. ठीक आहे. कारण इथं सुद्धा QR वर्ग आणि इथं सुद्धा QR वर्ग आहे, त्याच्यामुळे 27 आणि 1 28 म्हणजे 28 आणि 36 छेदस्थानी कॉमन असल्यामुळे ते आपण एकच घेणार आहोत आणि QR वर्ग सुद्धा आपल्याला लिहायचा आहे. म्हणजेच PS वर्ग बरोबर हे किती आलं, याचं उत्तर हे जर आपण सोडवलं तर बघा 7 चौक 28 आणि 9 चौक 36, त्याच्यामुळे 7/9 हे त्याचं उत्तर आलेलं आहे, म्हणजेच 7/9 QR वर्ग. ओके. आता बघा QR बरोबर काय आहे, तर ते PQ आहे. ओके. त्याच्यामुळे PS वर्ग बरोबर 7/9
9 काय आहे क्यू आरच्या ऐवजी आपण पी क्यू लिहिणार आहे, पी क्यू वर्ग. म्हणून 9 PS वर्ग बरोबर 7 क्यू आरचा 7 PQ वर्ग. छेदस्थानी 9 पलीकडे गेले की ते गुणिले होतील. ओके, अशा पद्धतीने आपल्याला हे फायनल जे उत्तर आहे ते लिहायचं होतं. ठीक आहे, आता त्याच्यातला 17वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूया. रेख PM ही त्रिकोण PQRची मध्यगा आहे. जर PQ बरोबर 40, PR बरोबर 42 आणि PM बरोबर 29 तर QR काढा. तर या ठिकाणी बघा आपल्याला कुठे दिसते PQR आहे आणि हा PM दिसते बघा आपल्याला या ठिकाणी. त्याची PMची लांबी ही 29 आहे. ठीक आहे, PQ बाजू 40 आहे, PR बाजू ही 42 आहे आणि QR या ठिकाणी आहे बघा. ठीक आहे, QM बरोबर MR बरोबर QR. आता या ठिकाणी बघा उत्तरामध्ये आपण आता लिहूया. रेख PM ही त्रिकोण PQRची मध्यगा आहे, आपल्याला आकृतीवरून दिसते. त्याच्यामुळे याच्यामध्ये मध्यगा याचा अर्थ आपण अपोलोनियसचा प्रमेय वापरू शकतो. म्हणून अपोलोनियसच्या प्रमेयानुसार PQ वर्ग अधिक PR वर्ग बरोबर 2 PM वर्ग अधिक 2 QM वर्ग. आता PQ आणि PRची किमती आपल्याला माहिती आहे, तिथं आपण लिहूया 40चा वर्ग अधिक 42चा वर्ग बरोबर 2 गुणिले PM आहे 29, PM ही काय छेदिका आहे, अधिक 2 गुणिले QM आपल्याला काढायचा आहे, त्याच्यामुळे QM वर्ग आपण आहे तसंच ठेवूया. 40चा वर्ग 1600 अधिक 42चा वर्ग हा 1764 असतो बरोबर 2 गुणिले 29चा वर्ग हा 841 आहे, अधिक 2 QM वर्ग आहे तसंच राहील. आता या दोघांची बेरीज किती होते बघा, तर 3364 होते, अधिक यांचा गुणाकार किती होतो 1682 अधिक 2 QM वर्ग. आता बघा 2 QM आपण या साईडला घेऊया. आता 3364 मधून 1682 वजा करायचे, तर यांची वजाबाकी किती येते तर 1682 येते. ओके, मग आता आपण QM काढणार आहोत. 2 या साईडला गुणिले पलीकडे गेले की ते भागिले होतील. ठीक आहे, मग त्याच्यामुळे QM वर्ग किती आला तर 1682/2. आता यांचा जर आपण भागाकार केला तर किती होतो बघा, तर 841 होतो. QM वर्ग हा 800. आता या ठिकाणी आपल्याला दोन्ही बाजूंचे वर्गमुळे या ठिकाणी लिहायचं होतं, ते मी या ठिकाणी लिहिलं की ते आपल्याला लिहायचं आहे दोन्ही बाजूंचे वर्गमुळे घेऊन. QM वर्गाचा वर्गमूळ QM आहे आणि 841चा वर्गमूळ हे 29 आहे. आता QM बरोबर काय आहे तर QR बरोबर 2 QM आहे, कारण बाजू QRचा M हा मध्यबिंदू आहे आणि म्हणून QR बरोबर 2 गुणिले 29 आहे, कारण QM ची किंमत आपण 29 काढलेली आहे आणि म्हणून QR बरोबर 58 आहे. आता शेवटचा प्रश्न आपण बघणार आहोत. 18वा प्रश्न आहे बघा. तोपर्यंत ज्यांनी आपल्या आदर्श क्लासेसला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन 9वी आणि 10वीचे पूर्णपणे तुम्हाला पहिल्यांदा मिळतील. ओके, तर बघा आपण 18वा प्रश्न आता लगेचच बघूया. रेख AM ही त्रिकोण ABCची मध्यगा आहे. जर AB बरोबर 22, AC बरोबर 34, BC बरोबर 24 तर बाजू AM ची लांबी काढा. म्हणजे आपल्याला ही दिसते ना मध्यगा, AM ची आपल्याला लांबी काढायची आहे. BC आहे 24, AB आहे 22 आणि AC हा 34 आहे. ठीक आहे, आता त्रिकोण ABC मध्ये रेख AM ही मध्यगा आहे. ओके, बाजू BCचा M हा मध्यबिंदू आहे इथं आपल्याला दिसते व BMC म्हणजेच BMC तिने हे एकाच रेषेवरती आहे. म्हणजेच BM बरोबर काय होईल तर ते MC होईल आणि ते 12 होईल, कारण का BC जर 24 आहे त्याच्यामुळे हे BM हे किती येतील 12 येतील आणि हे MC किती येईल तर ते 12 येईल. 12 आणि 12 24 होतील. आता इथे त्रिकोण ABC मध्ये आता मध्यगा याचा अर्थ आपण इथं अपोलोनियसचा प्रमेय वापरू शकतो. म्हणजेच कसं होईल तर AB वर्ग अधिक AC वर्ग बरोबर 2 AM वर्ग अधिक 2 BMचा वर्ग. आता AB आहे 22 म्हणजेच 22चा वर्ग अधिक AC आहे 34 म्हणजेच 34चा वर्ग बरोबर 2 AM वर्ग अधिक 2 गुणिले BM आहे 12 म्हणजेच 12चा वर्ग. आता यांचा 22चा वर्ग 484, 34चा वर्ग 1156 बरोबर 2 AM वर्ग तसेच राहतील, त्याची किंमत काढायची आहे आणि अधिक 2 गुणिले 12चा वर्ग 144 आहे. सो 1640. आता यांची बेरीज आहे 1640 बरोबर 2 AM वर्ग अधिक 2 गुणिले 144 यांचा गुणाकार हा 288 आहे. आता 2 AM वर्गाची आपण किंमत काढूया. 1640 मधून 288 वजा करायचे आहेत. मग 2 AM वर्ग बरोबर आता यांची वजाबाकी किती येते बघा, तर त्यांची वजाबाकी ही 1352 येते. ओके, मग AM वर्ग बरोबर 2 जे गुणिले आहेत ते तिकडे गेले की ते भागिले होतील, म्हणजेच 1352चे 2 करूया. त्याची किंमत किती आली तर 676 येतात. आता आपण दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊयात. तर AM बरोबर किती येतो 26 येतो. ओके, सो अशा पद्धतीने
संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 जो आहे तो पूर्णपणे या व्हिडिओमध्ये सोडवून झालेला आहे। याच्याबद्दल जर काय डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओच्या खाली हाईप बटन आहे ते प्रेस करायला विसरू नका। ठीक आहे, जेवढे जास्त हाईप मिळतील तेवढा आपला जास्तीत जास्त व्हिडिओ पुढे पाठवण्यात येईल। ओके, जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। हा खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे आणि जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आदिराज क्लासेसला सबस्क्राईब करायला विसरू नका। टिल देन टेक केअर, बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, म्हणजेच 10वी गणित भाग 1च्या दुसऱ्या चॅप्टरमध्ये वर्ग समीकरणे।